कसे आहेत युट्यूब फॅमिली, बरे आहेत का? तर आता बऱ्याच दिवस झालं माझा ब्लॉग आला नाही, माझा शॉर्ट व्हिडिओ आला नाही. वाजू नको सांगू. बऱ्याच दिवस झालं, सगळ्यांना काळजी लागली असेल की चिमणी पाखराचा आणि शीतलताईंचा व्हिडिओ काय आहे ना, नेमके कसे आहेत सगळे. तर सगळ्यांना मला सांगायचं मी ठीक आहे. माझी थोडी तब्येत खराब असल्यामुळं मी काय व्हिडिओ टाकू शकले नाही, आणि थोडे कसं आहे सगळे एकटीच्या जीवावर आहे, त्यामुळं सगळे एकटीलाच बघावं लागतं. आणि काय वेळा कसं त्या मी पण माणूस आहे, आजारी तर पडणारच ना. कारण ही धावपळ, हे दिवसभराचं काम, परत लेकरांच्या काही गोष्टी असते, हे सगळं मॅनेज करावं लागतं एकटीला. मग त्यामुळं काही वेळा मी व्हिडिओ टाकू शकत नाही. तर मी व्हिडिओ नाही टाकला म्हणून तुम्ही प्रतिसाद तुमचा सोडू नका. तुम्ही मला माझी साथ कधी सोडू नका बहिणींनो, भावांनो. कारण 1-2 दिवस भले लेट झालं तरी मी तुम्हाला नक्कीच माझी सर्व इन्फॉर्मेशन देत राहणार. आणि माझ्या आयुष्यात काय काय घडलं तुम्हाला नक्कीच सांगणार, कारण तुम्ही एक माझी फॅमिलीच आहे. मी तुम्हाला असं लांबचं कधी समजत नाही. काय झालं त्या दिवशी व्हिडिओ काढलं आणि पाऊस येत होता. मला वाटते 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता मी, तेवढाच एक. मग त्याच्यानंतर खूप पाऊस येत होता. आता पावसाचं 1-2-3 दिवस सलग लागून होता. वाटायचा आता तरी संपन पाऊस, उद्या तरी संपल, पण पाऊस काय संपायचं नाव घेत नव्हता. मग तरीही पावसात कामाला गेले, दिवसभर भिजले आणि सर्दी. 2-3 दिवस एवढी जाम झालते सर्दीने की नुसतं नाकाला पाणी येत होतं. तृप्ती लय जाम झालते, काय करावं काय सुधरत नव्हतं सर्दीने. नुसतं डोकं असं जड आलं होतं. आता थोडं बरं वाटतंय. मग मी तिला झेंडू बॉम्ब आणून दिला आणि परत तिचं डोकं चोळलं झेंडू बॉम्बनी. आणि मग आता थोडं बरं वाटायला लागले तेव्हा ब्लॉक टाकलाय. हा, त्यांना सांगा आम्ही ब्लॉक नाही टाकला तरी पण आमची साथ सोडू नका म्हणावं. माझ्या मामांनो, मावशांनो, आम्ही जरी ब्लॉग टाकला किंवा नाही टाकला तरी आम्हाला प्रतिसाद करा आणि आमची साथ कधी सोडू नका. खरंच सोडू नका, कारण तुमच्याशिवाय आमचं ह्या जगात हाय कोण बरं. आणि तुम्हाला आम्ही एक फॅमिलीच मानतो, आहे का नाही तृप्ती? आम्हाला असं वाटलं की ज्यावेळेस आम्हाला असं ह्या जगात कोणी आपलं वाटत नव्हतं, त्यावेळेस वाटलं मला माझ्या पुरींला आणि मला कुणाची साथ आहे आता, कोण आम्हाला म्हणजे आपलं असं कोण वाटत नव्हतं. पण जेव्हापासून तुम्हाला आम्ही जॉईन झालोत का, तेव्हापासून आम्हाला वाटतं की माझी खूप मोठी अशी फॅमिली आहे असं वाटतं मला, आहे का नाही तृप्ती? मला तर वाटतं माझे मामा, मावशी, दीदी, दादा इतके मोठे की असंख्य. हो, ती सगळ्याच्या कमेंट बघते. आणि आता तुम्हाला सगळ्याला आनंदाची गोष्ट सांगायची, आमचा युट्यूब चॅनेल मॉनिटाईज झालाय आणि आम्हाला लवकरच पेमेंट भेटणार आहे. तर तुम्ही फक्त आम्हाला पटापटा फॉलो करा, आयडी सबस्क्राईब करा आणि आमचे तुम्हाला सगळ्याच्या आधी व्हिडिओ भेटण्यासाठी बेल आयकन, काय म्हणते तृप्ती? बेल आयकॉनवर टच करा, क्लिक करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. काही पण चालतं. हा, म्हणजे काय होतं तृप्ती ते केल्यावर आम्हाला आता मॉनिटाईज झालाय ना चॅनल, तर आम्हाला प्रतिसाद पण मिळतो आणि आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतो. तुम्ही असं समजा आता इंस्टावर गेला, तुम्ही आम्हाला भरपूर प्रतिसाद केलाय, लाईक केलंय, फॉलो केलंय, कमेंट केलेत. तुम्ही इंस्टावर गेला, एक व्हिडिओ वर घेतला की लगेच आमचा व्हिडिओ येणार. युट्यूब वर पण गेला तसंच. बघा तृप्तीला बरीच माहिती आहे. तृप्ती भाताकडे लक्ष देऊन एकदा. आज नुसता भात केलाय, आज ग्रहण आहे आणि ग्रहण असल्यामुळं आज काय जास्त स्वयंपाक काय बनवला नाही. लवकर म्हणलं की ग्रहणात काहीतरी असं लिहिलंय की लहान मुलांना पण आणि सर्वांनीच 9:30च्या अगोदर जेवण ते करायचंय, त्याच्यानंतर जेवण करायचं नाही. आणि काय केलं, दळण केलं. मला पीठच नव्हतं, मला माहितीच नव्हतं सकाळपासून पीठ नाही म्हणून. सकाळी स्वयंपाक केला, काय लक्षात नाही राहिलं. आता जर स्वयंपाक करायला बघते तर पीठच संपलं. पटकन गहू काढले. तृप्तीला म्हणलं तृप्ती पळत जा आणि तेवढं ती गहू दळायला टाक. मग तृप्ती पळत गेली, गहू दळायला टाकलं तर त्यांची हेच बिघडली होती, काय मशीन. हा, गिरणच बिघडली होती त्यांची. असते ना खिळा, त्यांनी असं फिरवून ती आतमध्ये जात लवकर, ती डायरेक्ट असं करायला गेली, डायरेक्ट हातातच त्यांच्या.
मग ते बिघडलं. परत पळत पळत गेले. मला वाटलं तृप्ती काय गावातच जाऊन बसली. परत गेले पळत पळत. दळलं का वा आमचं दळण? ते म्हणले तुमचं दळण नाही दळलं. म्हणलं का बरं? म्हणले आमच्या गिरणीलाच प्रॉब्लेम झाला. अरे देवा, एवढं टेन्शन आलं. मग पटकन तृप्तीला म्हणलं तांदूळ घेऊन ये. तांदूळ आणलं तृप्तीने आणि फोडणीचा भात टाकला. तृप्ती भात बघून ये. फोडणीचा भात टाकला. आता म्हणलं 9च्या अगोदर तर जेवण करायचंय. आता गावात काहीतरी कार्यक्रम आहे, गणपती बाप्पाची मिरवणूक आहे वाटतंय. जावा तर लय वाटत होतं, जावा तर लय वाटायचं बरं का. पण काय झालं, म्हणलं 9च्या अगोदर जेवण करायचं लहान मुलांनी सगळ्यांनीच. स्वयंपाक नाही झाल्यावर परत लेकरांना 9च्या नंतर कसं जेवायला देऊ, ह्या गोष्टीचं टेन्शन. म्हणलं राहू दे आता, गावात जायलाच नको. होय तृप्ती? काय करते तृप्ती बघा. ती स्वामींची देवीची वात आहे ना, थोडी लई पुढे सरकली. चिवताई काय ये की ब्लॉक मध्ये बोलायला. अभ्यास लय मोठा आहे. आज मीच लिहून दिलंय तिला. तसं नाही करायचं, स्वतःच लिहायचं. तर बहिणींनो भावांनो, उद्यापासून तुम्हाला डेली माझं ब्लॉग पाडणार आहेत आणि प्रत्येक माझ्या आयुष्यात घडलेला प्रसंग, चिमणी पाखरांचा माझा सगळा तुम्हाला शेअर करणार आहे. भलेही मला काही जण नावं ठेवणारे असतील, काही जण चांगले चांगले बोलणारे असतील, पण कसं असतं माहिती का, मला तुम्ही सगळे सारखेत. कसं असतं, तुम्ही काही लोक मला वाईट बोलले, काही माझं पण चुकत असन आणि काही वेळा ते पण बोलणारे असतात, त्यामुळे मला त्यांना पण वाईट बोलायचं नाही. आणि मी प्रयत्न करीन तुम्हाला चांगले चांगले ब्लॉग टाकण्याचा. आणि तुम्ही आम्हाला प्रतिसाद द्या आणि आमचा व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओला बघत जा. आम्हाला व्ह्यूज भेटतील आणि चिमणी पाखरांना मदत होईल आणि चॅनल मोनेटाईज झालाय. हे फक्त तुमच्यामुळे झालाय. मी मनापासून तुमच्या आभारी आहे. धन्यवाद. बाय. शुभरात्री सर्वांना.